काय दादांनी जो अर्ज दिला होता आणि निघताना दादांनी तुम्हाला बाईट पण दिली होती आणि त्या बाईट संदर्भामध्ये जे काही सांगितलं होतं तर तो अर्ज इथं आम्ही आज सबमिट केलेला आहे एसपी साहेबांच्या ऑफिसला. काय निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केली? निवेदन काय नाही की त्याच्यात जी काही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगची जी हे टेस्ट आहे तर ती सगळ्यांचीच करण्यात यावी आणि कोणाही एकाची न करण्याचे पाटलांनी सांगितलेली. करायची तर सगळ्याचीच करा. किती जणांची करावी असं? 10 ते 12 लोकांची सांगितलेलं. म्हणजे सगळ्यांची करावी, 10 ते 12 किंवा एकट्याची करू अशी नाही, एकटी कोणाचीच करायची नाही, करायची तर सगळ्यांचीच करा. चर्चा झाली काहीच नाही, जे आता सांगितले ती चर्चा झाली. त्यामध्ये उल्लेख कोणाकोणाचा आहे? पोलीस अधीक्षकांचा, जिल्हाधिकारी किंवा गृह विभाग किंवा असं काही उल्लेख नाही. आता दादांनी जे तुम्हाला सकाळी सांगितलंय तेच मी सांगतोय. 10-12 लोकांची टेस्ट करायची आणि करायची असेल तर एका माणसाची कोणाचीही करू नये, करायची तर सगळ्यांची करा, नाहीतर एक माणसाची कोणाला परवानगी देऊ नये. म्हणजे अशी त्यांची ठाम मागणी आहे. ठाम मागणी. त्याला किती जणांची नार्को टेस्ट करण्याचे तुम्ही निवेदन दिलेलं आहे? साधारण आकडा? एक 10 ते 12 लोकांची. हिंदी में बताइए, आज आपने पुलिस अधीक्षक की भेंट ली है और उन्हें अपना ज्ञापन जो है वो सौंपा है, क्या मांग की है? उसमें से जो मांग किया था, जो दादा सुबह बोले थे कि जो आज निवेदन दिया है एसपी साहब को, उसमें से एक 10 तो 12 लोगों की नार्को टेस्ट और ब्रेन मैपिंग की टेस्ट करने के लिए निवेदन दिया है. कब तक देर लग सकती है? वो तो क्या अभी एसपी साहब ही बोलेंगे ना. माइक